लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आळसण पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल करताना श्री रोशन रमेशराव जाधव यांच्या अर्ज भरण्यावेळी भव्य शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले। अर्ज भरण्यासाठी आलेल्या परिसरातील मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती लक्षवेधी ठरले। तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी रोशन जाधव यांच्यासोबत कारवे गावचे सरपंच माननीय बाळासाहेब जाधव, मंगळूरचे माजी सरपंच माननीय जालिंदर अण्णा शिंदे, वाझर गावचे सरपंच माननीय विनायक जाधव, खंबाळ गावचे उपसरपंच माननीय अमोल सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज भरल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना रोशन जाधव म्हणाले, आळसण पंचायत समिती गणातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकरी, युवक आणि महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे। जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हेच माझे खरे बळ आहे। एकूणच रोशन जाधव यांच्या उमेदवारी अर्जावेळी दिसून आलेले शक्ती प्रदर्शन आणि युवकांचा पाठिंबा यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत आळसण गणात राजकीय वातावरण तापले असल्याचे चित्र आहे। मेळाने निवड करण्याचं काम करेन। कोणतेही वादविवाद आमच्याकडून होणार नाही। आम्ही गावकरी तसेच पंचकृतीतील 7 गावातील सर्वजण मिळून शिवसेना पक्षाचा पंचायत समितीवर भगवा पडत होण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करेन। पंचायत समिती गणातून आमचे बंधू रोशन रमेश जाधव यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। ते आमच्या गावातून आज रोशन जाधव यांचं नाव फायनल झालेलं आहे। तसेच त्याच्याबद्दल विकासासाठी गावातल्या कामासाठी तो रात्र दिवस हजर असतो। एका काम सर्वसामान्य जनतेचं करतोय आणि असंच काम तो या 7 गावामध्ये 100% करणार असं मी मला शब्द देतो। आणि त्याच्या या निवडणुकीच्या